मंगळवारी संध्याकाळी केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक विकास दराचा अंदाज जाहीर केला आणि आर्थिक विश्वात आश्चर्य आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं। यंदा जीडीपीचा विकास दर 6.4% राहील असा अंदाज सरकारी आकडेवारीत वर्तवण्यात आलाय। गेल्या वर्षीपर्यंत जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला नेमकी घरघर का लागलीये आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, पाहूया एक रिपोर्ट। चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। तेव्हा विकास दर 6.5 ते 7% राहील असा अंदाज वर्तवला। पण मंगळवारी नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाआधीचा अंदाज जाहीर झाला तेव्हा मात्र विकास दर 6.4% वर उतरेल असं भाकीत वर्तवण्यात आलं। वेग आहे, पुरेसा नाही। गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्थेचं बिरुद सलग तिसऱ्या वर्षी मिरवत होती। यंदा म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळातही हे बिरुद कायम राहील असं चित्र आहे। पण अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा दर 4 वर्षातल्या निचांकी वेगानं वाढेल असं सरकारी आकडेवारीतून पुढे आलंय। अर्थव्यवस्थेची ही स्थिती का झाली आहे याची प्रमुख कारणं सरकारनं दिली आहेत। पहिलं कारण, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 या काळात चढाच राहिलेला महागाईचा दर। दुसरं कारण, आर्थिक विकासाला बसलेली खीळ। तिसरं कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकीचा आटलेला ओघ। चौथं कारण म्हणजे वाढलेली व्यापारी तूट। पाचवं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षापासून असणारे चढे व्याजदर। अर्थव्यवस्थेचा गाडा या 4 प्रमुख चाकांवर चालतो। तो म्हणजे सामान्य नागरिकांनी केलेला खर्च, सरकारनं केलेला खर्च, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि व्यापारी तूट। जेव्हा आर्थिक विकास दर मंदावतो किंवा बाजारात मंदी येते तेव्हा मागणी ही कमी होते। मागणी कमी होते त्याच्यामुळे पुरवठाही कमी व्हायला लागतो। उद्योगधंदे जास्त उत्पादन करायचं नाही म्हणून उत्पादन करायला बंद करतात आणि लोकांजवळ पैसा नाही म्हणून लोक विकत घ्यायलाही बघत नाही। हे एकंदरीत एक चक्र असतं असं म्हणायला काही हरकत नाही। मंदी येते आहे किंवा मंदी सुरू झाली आहे असं जेव्हा सामान्य लोकांना जाणवतं तर ते पैसे खर्च करायला बंद करतात। पैसे खर्च करायला बंद करतात त्याच्यामुळे बाजारामध्ये वस्तूची खरेदी होणं बंद होतं आणि वस्तूंची खरेदी होणे बंद झाली त्यामुळे जे घाऊक किंवा किरकोळ दुकानदार आहे ते त्यांचं सेल हा कमी व्हायला लागतो। तर ते सुद्धा जे मुख्य उत्पादक आहे त्यांच्याकडनं ते विकत घेणं सुद्धा बंद करतात आणि हे चक्र याप्रमाणे सुरू व्हायला लागतं। आणि मंदीच्या काळामध्ये सर्वत्र ठिकाणी मागणी ही कमी असल्यामुळे आणि लोक पैसा कमी खर्च करत असल्यामुळे एकंदरीत एक अवकळा अर्थव्यवस्थेमध्ये येते। त्यातील सामान्य नागरिकांनी केलेला खर्च हा जीडीपीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे। वाढलेली महागाई आणि त्याबरोबरच चढे व्याजदर यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता गेल्या वर्षात कमी झाली आहे। ती वाढवणं ही सरकारची सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे। सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चालाही मर्यादा आल्या। पण आता आचारसंहिता संपूनही 7 महिने झालेले आहेत। त्यामुळे पुढील 4 महिन्यात जास्तीत जास्त खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना देणं सरकारला क्रमप्राप्त आहे। तो पुरवठा वाढवणार नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन म्हणा किंवा इतर त्याच्या ज्या पूरक गोष्टी आहे म्हणजे तिथे काम करणारे लोक असो म्हणा किंवा इतर त्याचा सामुग्री असो म्हणा याचा पुरवठा वाढत नाही आणि एकंदरीत बाजारामध्ये याप्रमाणे मंदी आलेली असते आणि मंदीच्या काळामध्ये सामान्य माणूस माझ्या मते हा नेहमी सावध असतो, कमीत कमी पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि मंदी गेल्यानंतर तो त्याला त्याप्रमाणे प्रतिसाद देतो। भारताची अर्थव्यवस्था ही तसं म्हटलं तर सण आणि मोसम या 2 गोष्टींवर अवलंबून आहे आणि मंदीच्या काळामध्ये जर सण आला किंवा एखादा चांगला मोसम असून सुद्धा मंदी असेल तर त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आणि त्या अनुषंगाने सामान्य माणसालाही त्याचा फटका बसतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3ऱ्या टर्मला सुरुवात होऊन आता 7 महिने पूर्ण झालेत आणि त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अर्थव्यवस्थेचा विकास दर पुन्हा रुळावर आणण्याचं असणार आहे। कोरोनाच्या काळात झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्था सही सलामत बाहेर आल्याचा दावा
मंगळवारी फोल ठरला. आता पुढील काही दिवसात अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांच्यापुढे विकासाला पुन्हा एकदा बूस्टर डोस देण्याची जबाबदारी असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.